नमस्कार मंडळी, राम राम. कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण मस्त जाळीदार आणि पचायला हलका असणारा ढोकळा बनवणार आहोत. कोणत्याही डाळीचा किंवा दुसऱ्या डाळीचा किंवा बेसन पिठाचा वापर न करता आता आपण इथे ढोकळा फक्त आणि फक्त मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत. तर सर्वप्रथम इथे मी मस्त असे 1 वाटी मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजवून घेतलेले आहे आणि त्याच्यातलं मस्त पाणी काढून घेतलेलं आहे. हिरवी मिरची घातलेली, अद्रक घातलेलं आहे, मीठ घालायचं आहे आणि ह्या डाळीने वाटून घेताना पाणी जास्त वापर करायचा नाही आहे. साखर 1 चमचा घातलेली आहे आणि ते 1 लिंबू घेतलेला आहे. त्याचा पूर्ण रस आपण याच्यामध्ये पिळवून घ्यायचा आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला 4 ते 5 मिनिटं फिरवून एकदम बारीक असं करून घ्यायचं. आता ह्या मुगाच्या डाळीमध्ये पाणी थोडंसं ठेवलं होतं आणि वरून पाणी अजिबात घालायचं नाही. अगदी 2 ते 3 चमचे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. याचं जे मऊसूत असं बॅटर तयार झालं पाहिजे. ते बघू शकता तुम्ही, अगदी मऊ असं बॅटर तयार केलेलं आहे. बघा तुम्ही इथे बेसनचा आणि कुठल्याही डाळीचा दुसऱ्या वापर करू. काही जणी बेसन आणि चणा डाळीचा वापर करतात, त्याच्यामुळे पचायला थोडंसं जड जातो. मग हळद थोडीशी घालायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ढोकळ्यावरती डाग दिसू द्यायचे नाही. आता बघा, हळद घातल्यानंतर हे पीठ एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जितकं पीठ फेटाळेल ना तितका ढोकळा हलका आणि छान होतो. अगदी व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं याची प्रोसेस करायची आहे. बघू शकता तुम्ही, असं मस्त बॅटर आपला तयार आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. परत 1 ते 2 मिनिटभर असा हा ढोकळ्याचा बॅटर आपल्याला फेटाळून घ्यायचा आहे. हलकं जेव्हा करायचं असतं ना तेव्हा मस्त असं हे जेवढं बॅटर आपण फेटाळलं ना तेवढं छान होतं. आणि आता त्याच्यामध्ये इनो घातलेला आहे मऊ आणि मस्त होण्यासाठी, आतून जाळीदार बनण्यासाठी. इथे इनो घातला ना की आपल्याला ह्याची प्रोसेस लगेच करून घ्यायची आहे. इनो घातल्यानंतर आपल्याला ठेवायचं नाही आहे. तर ज्या तुम्ही डोपामध्ये किंवा डब्यामध्ये बनवणार आहात त्याला आधी तेल लावून घ्यायचं, मस्त असं स्टेप करून घ्यायचं आणि इकडे एका कढईमध्ये आधीच पाणी ठेवलं होतं गरम करण्यासाठी. आणि एक असं तुमच्याकडे जे पण जाळी असेल ती जाळी ठेवून घ्यायची. व्यवस्थित अशी पाणी जास्त उकळवून घ्यायचं आणि हा डब्यात आपल्याला जास्तीत जास्त म्हणजेच की 20 ते 25 मिनिटं हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. ढोकळा शिजेपर्यंत आता आपण इकडे ढोकळ्याला तडका तयार करून घेऊया मस्त असा. तर बघू शकता इथं एका कढईमध्ये तेल घ्यायचं. तर ते ढोकळ्याला ना जास्त काही हे लागत नाही आहे. तर मोहरी घालायची, जिरे घालायचे, तीळ घालायचे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. कढीपत्ता घालायचा आणि ते थोडंसं मीठ घालायचं. पाणी थोडंसं जास्त घालायचं, त्याला ओलाच ढोकळा खायला छान लागतो. जास्त असं हे लागत नाही मोकळा ढोकळा. साखर घालायची आहे थोडीशी, आवडत असेल तर घाला. लिंबू पिळून घ्यायचं आणि ढोकळा ना थंड झाल्यावरतीच खायला खूप छान लागतो. गरम गरम ढोकळा इतका छान लागत नाही आहे. तर तुम्ही कसेही तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. बघू शकता आता इथे मस्त आपला तडका तयार आहे. आपण ते 25 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही आता इथे बघू शकता. आता ढोकळा शिजला आहे की नाही चेक करण्यासाठी सुरी किंवा काडी घ्यायची आहे आणि इथे बघू शकता अजिबात सुद्धा हा असा चिटकत नाही आहे सुरीला. तर आपला हा ढोकळा पूर्णपणे तयार आहे. त्याच्यामुळे ते काढवून घ्यायचं. आता हा ढोकळा थोडासा थंड करून घ्यायचा आणि मग याच्या कडा साईडून हे करायच्या आणि नंतरच आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा प्लेटमध्ये. आता बघा याचे किती सुंदर असा तयार झालेला, जाळीसुद्धा पडलेले आहे. इथे आपण याचे काप करून घ्यायचे. ढोकळा हा मोठ्या आकारामध्ये असतो. अशा पद्धतीचे ह्याचे काप करून घेतलेले आहेत. वरून मस्त ही फोडणी घालायची आणि हा ढोकळा खाऊन घ्यायचा. तर कसं वाटतोय हा पूर्ण रेसिपी ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बघा तुम्ही, आतून आणि बाहेरून फक्त असं वाटणारही नाही, फक्त आणि फक्त मुगाच्या डाळीपासून बनवला आहे. इतका छान असा हा सुंदर ढोकळा बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा ओलसर ढोकळा खायला खूप छान लागतो. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.